अरे ते पोराला कुणी बघा ना आणि त्या पोरीला पण कुणी बघा ना. लग्नाचा खर्च किती करावा आणि कोणी करावा? लग्नाचा खर्च हा मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी 50-50% करावा. अशानं व्हायची का लग्न? आ इथं पोरीला देऊन वरती द्यावं लागतंय किती. अरे इथं लुटावं लागतंय, सगळं काढावं लागतंय. हरामखोर भरलीत सगळी. इथं कोण पकडलाय? पहिला बघितलंय बाब्या असं दोघांनी खर्च बिर्च करू वळणारा. लग्नाचा खर्च लादणं आणि समोरच्याला तो करायला लावणं. आता ज्यांची राहिली त्यांनी लय एकदम आता झोपडीत राहून जंगलात राहून झाडाखाली अशी करायची लग्न. हा आणि पाहुण्या रावळ्याला काय द्यायचं? कंदमुळं. त्यांनी गिफ्टच दिलं वगैरे, पण तो एक प्रकारचा दबावाच आहे आणि तो हुंड्याचाच प्रकार आहे. साडी नाही मिळाली लग्नात का कुणी जाईल? त्या साडी पायी येत असतात काही लोक. लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला वाटतं भाऊकिल्लय तुमचं बघवतोय, आता त्यांच्या पुरीचं व्हायना, त्यांच्या भाचीचं व्हायना, त्या तशाच बसल्या आहेत. एक एक साडी दिल्या ना तुम्हाला काय खड्डा पडायचा आहे? हो एक्स्ट्रा काय देऊ नका हुंडा पिंडा. तसलं भंगार आहे. पाहुण्या रावळ्याला हे द्यायचं नाही, आहेर द्यायचं नाही. म्हणजे ते रादर खर्चाची ऑकवर्ड असलं तरी चालेल, हवेमध्ये टेन्शन असलं तरी चालेल, बसून चर्चा व्हायला हवी. चर्चा काय? हिचं काय व्हिडिओचा पॉडकास्ट आहे काय चर्चा करायला इथं? आता थोरा मोठ्याच्या सारखी बसत्यात, बाकीच्यांनी लाजायचं आत बसून. म्हणतील ही आणायची वय घरात, आत्ताच इतकी बोलती, एवढा मोठा तवडाचा पट्टा, घरी आलो तर काय करेल म्हणे. तुम्हाला खरं सांग का, भाषणात लय बरं वाटते हे. निबंधात, पुस्तकात करताना सगळी बाबा आडनावाची आडनाव, कुळच्या कुळ, इकडची चुलती म्हणली, तिकडच्या मामीची भाजी ती होती. ते नाही चालणार, ते खालच्या जातीचं आहे असलं करतात. बघून सुद्धा घेत नाहीत. अरे काय स्थळ आहे, आपली पोरगी द्यायची, ते काय करते, ते बेवडे का, घरी कसे येते, ते काय देते, ते मित्र, ते घाणेरड तोंडामध्ये ते सगळं भरलेले, तिची आई मिस्त्री लावते, ते तंबाखू खाते. मोठं करायचं, लय पैसा करायचा द्यायचं पोरीला. आणि मग ती पोरगी घरी मार खाऊन हिनं किती सांगू दे, ह्याच्यातच अडकलेत. आपला समाजच घाणेरडा आहे. आणि त्या दोघांना बोलू बी देना. आणि त्यांचं जुळतंय का, त्यांचं काय होतंय, त्यांना ते आवडतात का, नाही तर बाहेर लफडी. अरे किती लफडीत आमच्या गावात, त्याच्यामुळे लफडीत एक घरट नाही त्याच्यात लफडत आहे.